नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व PYQ प्रश्न असतील, अतिसंभाव्य प्रश्न असतील, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अभ्रकाच्या बघा उत्पादनामध्ये भारताचा या ठिकाणी प्रथम क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? मंगलोर बघा हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, मंगलोर बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामधली संस्था आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, नवी दिल्ली या ठिकाणी पहा भारतीय प्रमाणक संस्था आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा म्हणजे करबुडे हा बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला बोगदा आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा म्हणजे करबुडे हा बोगदा कोणत्या जिल्ह्यामधला बोगदा आहे? विद्यार्थी मित्रांनो, करबुडे बघा हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान बघा तामिळनाडू या राज्यामधल्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण स्थान आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? दरकेसा डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, दरकेसा बघा हे डोंगर गोंदिया या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, नागपूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नागपूर बघा हे शहर नाग नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा बघा सुवर्ण महोत्सव हा किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, 50 वर्ष बघा पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9 बघा, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, वारली बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, ठाणे बघा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली ही आदिवासी जमात आढळते। प्रश्न क्रमांक 10 बघा, रॉकी बघा ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रॉकी बघा ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली ती एक प्रमुख या ठिकाणी पर्वतरांग आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती सन 2025 आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा असेच 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि तुम्हाला बघा संबंधित विषयाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नाचे हे PDF आहे। बघा लॅब टेक्निशियन असेल, फार्मासिस्ट असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, ग्रंथपाल असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ECG या ठिकाणी सहाय्यक असेल, एक्सरे टेक्निशियन असेल, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमची जी या ठिकाणी पोस्ट असेल तुम्हाला या ठिकाणी त्याच या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF दिले जाईल। त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न पहा, सिलेबस नुसार आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व बघा हे IMP PDF हे पाठवले जातील। यामधले हे सर्व प्रश्न पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, ज्ञानगंगा हे अभयारण्य
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 4 राहील घारापुरी लेणी पहा रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 13 पहा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1949 बघा या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा सिव्हिल मॅरेज ॲक्ट बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? बघा सिव्हिल मॅरेज ॲक्ट बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? बघा सन 1872 बघा या वर्षी सिव्हिल मॅरेज ॲक्ट हा बघा हा कायदा लागू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? बघा सावित्रीबाई फुले बघा यांचा जन्मदिवस 3 जानेवारी सन 1831 या ठिकाणी बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर 26 नोव्हेंबर या दिवशी पहा संविधान दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 17 पहा महाभियोग बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील महाभियोग बघा ही संकल्पना अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 16 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन बघा हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? बघा B1 या ठिकाणी थायमिन बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ग्रामपंचायतीच्या अधिकार या ठिकाणी क्षेत्रामध्ये एकूण 79 या ठिकाणी विषय असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 73वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1992 बघा या वर्षी 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सी फुंक बघा या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 23 पहा विद्युतधारा बघा यांचं एकक आपल्याला ओळखायचं आहे। विद्युतधारा खालीलपैकी या बघा विद्युतधारा या ठिकाणी आपल्याला भौतिक राशीचं एकक आपल्याला सांगायचं आहे। बघा विद्युतधारा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एम्पियर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक 8 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 25 बघा हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 17 सप्टेंबर या दिवशी पहा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो। प्रश्न क्रमांक 26 बघा जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर 21 मार्च बघा या दिवशी जागतिक वन दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 27 बघा जेव्हा माणूस जागा होतो बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे?
बघा गोदावरी परुळेकर यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला विचारले पहिला राष्ट्रपती पदक बघा विजेता चित्रपट खालीलपैकी कोणता या ठिकाणी चित्रपट आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील श्यामची आई चित्रपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील क्रीडा धोरण बघा जाहीर करणारं महाराष्ट्र या ठिकाणी देशामधलं पहिलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 30 पहा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कोराडी असेल, खापरखेडा असेल, उमरेड, बघा कोराडी, खापरखेडा, उमरेड बघा हे सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधले ते प्रकल्प आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1773 बघा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बघा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा अशा प्रकारचा एक प्रश्न मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। सन 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला या ठिकाणी गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील वॉरन हेस्टिंग या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल हा बनला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1857च्या उठावामध्ये विचारले दिल्ली या ठिकाणचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? सन 1857च्या उठावामध्ये विचारले दिल्ली या ठिकाणचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 राहील बहादूर शाह जफर यांनी पहा दिल्ली या ठिकाणचं त्यांनी नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक 33 पहा ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अशोक मेहता यांनी पहा द ग्रेट रिबेलियन हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विचारले पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा अशा प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1872 लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? औद्योगिक परिषद बघा न्यायमूर्ती रानडे यांनी बघा स्थापन केलेली या ठिकाणी ही संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जलियांवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? बघा जलियांवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी पहा केसरी हिंद या पदवीचा त्याग केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी बिहारमधील बघा चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महात्मा गांधी यांनी बघा चंपारण्य येथील सत्याग्रह सन 1917 या वर्षी पहा महात्मा गांधी यांनी चंपारण्य हा सत्याग्रह केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रवींद्रनाथ टागोर पहा गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा म्हैसूरचा वाघ असे बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? म्हैसूरचा वाघ हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील टिपू सुलतान बघा याचं म्हैसूरचा वाघ या ठिकाणी हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे? भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा भारतीय राज्यघटनेने पहा मूलभूत हक्काला या ठिकाणी संरक्षण दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो? बघा भारताचा बघा राष्ट्रपती हा अप्रत्यक्षपणे हा निवडलेला असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पारित झालेला कायदा आहे? बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या वर्षी तो पारित झालेला कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? बघा केंद्राची राज्यभाषा यांच्या बघा संबंधीचं कलम 343 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? घटना समितीचे विचारले हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे या ठिकाणी हंगामी
अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांना बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 विद्यार्थी मित्रांनो, सन 1985 बघा या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, तामिळनाडू बघा या राज्यामध्ये उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक बघा, महात्मा गांधी यांनी चंपारण हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात केला होता? बघा, आपल्याकडे हा प्रश्न झाला होता, तर महात्मा गांधी यांनी चंपारण येथील सत्याग्रह सन 1917 या वर्षी हा केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले कोणत्या एका राज्यामध्ये रबराचं बघा सर्वात जास्त उत्पादन हे होत असते? भारतामध्ये विचारले कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन हे होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। आणि बघा तुम्हाला संबंधित या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नाचे PDF हे लगेच तुम्हाला मिळून जाईल, फक्त आणि फक्त 199 मध्ये। बघा, लॅब टेक्निशियन असेल, फार्मासिस्ट असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, ग्रंथपाल असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, एक्सरे टेक्निशियन असेल, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमची जी या ठिकाणी पोस्ट असेल, तुम्हाला या ठिकाणी त्याच पोस्टच्या ठिकाणी तुम्हाला मटेरियल हे पाठवले जाईल, फक्त आणि फक्त 199 मध्ये।